परत 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 जोरात बोल, जोरात बोल. आणि चिंट पाक डमडम. इथे शेवटची सीट आहे बघा. खिडकी उघडतो नाही मी उघडतो. अरे बस ना. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी पाठी बघून तुम्ही समजत असाल की मी कुठे चाललो आहे. तर मी चाललो आहे थेट कोकणात, म्हणजे आमच्या गावी चाललो आहे. तर खूप दिवसांनी हा व्लॉग येतो आहे. म्हणजे आपला मागचा व्लॉग फक्त भजनाचा होता, त्यानंतर हा आता आपण कोकणात जातानाचा व्लॉग दाखवणार. म्हणजे कोकणात काय काय होतं सगळं मी तुम्हाला दाखवेन. आणि गणेशोत्सव आहे तर तुम्हाला खास सगळे मी तुम्हाला दाखवेन. तर चला मग असं माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि बंटी बॅनर लावताय, हे वाजू शकता. गणेशोत्सव कोकणी काय कोकणवाची प्रवासी संघ मुंबई, हे गणेश मित्र मंडळ नारकरवाडी मोर. बंटी काय बोलणार मग तू आता? मग तू कधी येतोय बंटी? पक्का मोफत गाडी. ए तू कधी येतोय? नाही तू रे उद्या येतोय ना. म्हणजे पोरं येत आहेत. तुम्ही बाप्पा 10 तारखेला 11 तारखेला गौरीला येणार मी तिकडे. गौरीला येणार गाजवायची. कोकणात गौर महत्वाची असते. कुठे आहे गौऱ्या? हो नाना का सिद्धी सिद्धी बोल. लाईक करू शकतो, सबस्क्राईब करू, शेअर, गौरव बाया आपला भाऊ आलाय. आता आपला भाऊ आलाय. तर आता आपण थोड्या वेळात निघू. सगळे आता नारळ वगैरे भरपूर तुम्हाला दाखवतो. हा बघा ड्रायव्हर बसला. ड्रायव्हर की कंडक्टर? कंडक्टर तिथे ड्रायव्हर. गाडीची हालत बघा. तर मंडळी आता बघा इथे सगळे आता नारळ वगैरे फोडतील. बघा आता इथे सगळे चप्पल वगैरे काढतो. मी पण काढतो. नारळ वगैरे ठेवतील इथे. आभार जरा साईड द्या. घाला कारण वगैरे. हे आमच्या मंडळातले धडाडीचे कार्यकर्ते श्री गणेश मित्र मंडळ नारकरवाडी, तुषार नारकर. तर बघा इथे आता सगळे नारळ वगैरे ठेवतात. मम्मी पण माझी मम्मी पण आले मला सोडायला खूप जण आले गावी. दरवर्षी येतात. जरी गावाला येत नसेल तरी ताकरवाडी सगळे सोडायला येतात आम्हाला. चला लवकर. पप्पा आहे तिकडे आणि पाठी मम्मी आहे माझी. त्या बसने गेलाच ना तर पहिला बाहेर येशील. चला आता लवकर. अच्छा हा म्हणजे गाडी बुक करतात. ही परंपरा मागचे 30-35 वर्ष झाली ही परंपरा चालू आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी गाडी करूनच जातो प्रत्येक वेळेला गणपतीतून. कोण आहे बघा दादा पण आला मला सोडायला. तो बघा तिकडे येतो, ते तिकडे आहे. आता जतीन पण आहे. सगळे आहेत, सगळे आलेले आहेत आता इकडे. आता जरा नारळ वगैरे फोडून घेऊ आणि मग आपण गणपती बाप्पा मोरया करून गावी निघू. काय बोलता? आता ज्यांची आपण वाट बघत होतो ते आलेच आता. हे बघा सावकार बाबा. हा ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर आणि कंडक्टर ते तर इम्पॉर्टंट आहेत बरोबर की नाही? गाडी कोण चालवणार? हा बघा तुझा ना खाली ऍक्सिलेटर आणि वरती पाय पण नाही पोहोचणार ब्रेक वरती. सीट पूर्ण पुढे घ्यायला लागेल. झाल्या फोटो वगैरे काढून पुजून वगैरे झालं. हे बघा पुजतायत वगैरे आता. झालं नाही अजून. बघा ड्रायव्हर पण आले. हे बघा हे आमचे कंडक्टर काका आहेत. हे बघा ड्रायव्हर पण खाली उतरतात. आता पुजायला वगैरे सांगतील त्यांना. हा हे बघा हे आमचे बुवा आहेत. लाईव्ह नाही हे आमचे बुवा आहेत. सचिन नारकर बुवा. कारण वगैरे घालतील. गावापर्यंत प्रवास म्हणजे गणपती बाप्पा बाई अजून जोर लाव.
बाय सगळ्यांना बाय. हो चला बाय बाय. 2 hours later. तर मित्रांनो आता आम्ही इथे जेवायला उतरलोय. म्हणजे कुठे उतरलोय ते माहिती नाही. कुठे गेलं, कुठलं हॉटेल आहे? हेच आहे ना? हा हे बघा पाटील पॅलेस. हा काहीतरी आहे ते हॉटेल. हा पाटील काहीतरी आहे ते उतरलोय. आता आम्ही इथून जेवण घेऊ आणि मग थोड्या वेळात निघू. तर आता बघा जरा सुसू वगैरे करून येतो सगळेजण, फ्रेश वगैरे होतो, मग जेवतो वगैरे आणि मग निघू. मग नंतर आम्ही रात्री डायरेक्ट चाय प्यायला थांबू तेवढंच. त्यानंतर डायरेक्ट थेट गाव भेटू कोकण. कोकण नाही, आपल्या गावचं नाव काय? मुरांबा. मुरांबा काय? मुरांबा राजापूर तालुक्यातील छोटंसं गाव आहे मुरांबा म्हणून. तर तिकडे जायचं. आमच्या प्रसिद्ध आमचं गाव आहे. हा गाय म्हणजे छोटंच आहे. हे चले जरा हलकं होऊन येतो काय. चला बाय बाय. तर मित्रांनो आता आम्ही आलोय गाडी बसलोय परत. आता निघू आम्ही. हे जागेवर ना बघा भांडत आहेत. इथे शेवटची सीट आहे बघा. खिडकी उघडतो. हे मी उघडतो. अरे बस ना. बघ काय लहान पोरांसारखं करतात. मी तुला थोड्या अरे बस मी नाही नाही देणार नाही रे. बस बस इकडे तू मी देणारच नाही. नाही नाही पुढेच बसलायची मम्मी. सांग दा जाऊन नाव सांग दा. सांगून आईला सांगून जागेवर भांडतात. जागेवर भांडतात. मांडीवर घेऊन बसलाय. एक सीट आहे. एक सीट आहे भाई. देतो मी तुला. अरे तुला देतो बोलणार नाही तर मी ओढून तडून तुला इथनं बाहेर काढीन. काढ बिंदास. पाहुणा बिवणा बोलणार नाही. बिंदास बस नाही. देतो देतो बोल. देतो रे बाबा. बघा मी झोपायला देणार नाही. मग ठीक आहे चल. तुला तर मी झोपायला देतो. वाढवत नाही तुला नेला ना असंच रडवत. म्हणून बोलते अशी सीट पकडायची तिकडे भांडण बरोबर गेलं. आम्ही पण मध्ये बसलोय. काय नाही असे असे तर मित्रांनो आता इथे आम्ही कुठे आहेत? हो कुठे आहेत आपण आता? आता महाड. काय महाड कुठे आताशी आला? महाड अजून पुढे पुढे महाड माणगावला आहेत अजून. आता वाजले सकाळचे 8 वाजले तरी अजून आम्ही माणगावला आहेत. रात्री आम्ही 11:30-12 वाजता जेवायला होतो पेनला. तिथून मग 2-2:30 वाजता होतो पेनलाच होतो. म्हणजे पेनच्या डेपोमध्ये CNG भरायला गेलेलो गाडीला. आणि तिथून मग आता इथे सकाळचे 8 वाजलेत तरी अजून आम्ही माणगावला आहेत. हे बघा तुम्ही ट्रॅफिक बघा. हे बघा ट्रॅफिक पूर्ण लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. जाम ट्रॅफिक आहे. तर झोपून पण आहे ना एवढी हालत झाली आहे ना. मान वगैरे सगळं दुखते. हा हे बघा हे काका बोलते धबधबे. हे बघा तिकडे सगळे धबधबे वगैरे. जर आम्ही असंच फेरफटका वगैरे मारायला आलो. तर चला मग आता पुढे बघू आता काय होतं काय घडतंय सगळं. तर चला बाय बाय. 1 hour later. तर मित्रांनो आता आम्ही परत उतरलोय. पाठी बघा तिकडे. म्हणजे बस परत CNG साठीच उतरलो. आता CNG वगैरे भरतील परत. निघालो आता आम्ही महाडला आलो. महाड डेपोला आलो. आता 9 वाजले. आता फक्त त्या एका छोट्याशा याच्या जागेवरती फक्त हे होतं ट्रॅफिक होता. त्याच्यामुळे आमचे किती तास गेले तिथे वाया. खूप म्हणजे खूप तास वाया गेले तिथे. मला आता 9 वाजलेत आणि आम्ही अजून इकडेच आहोत. तर बघू काहीतरी चाय नाश्ता वगैरे करू. तोंड वगैरे धुवून घेऊ. आईला कुठं थांब रे भाई. हे बघा पाठी एकदम भारी वाटतं. हा तिकडे हायवे आपला आणि इथं डेपो आहे पुढे. महाडला आहे आता आपण. ते पुढे डेपो आहे इकडे. पाठी आहे इथं CNG पंप. तर आता बघू काहीतरी चाय नाश्ता वगैरे करू आणि मग परत निघू. तर चला. तर मित्रांनो आता सगळं म्हणजे झालं CNG भरून. 1.5 तास लागला इथे. हा 2 तास वडापाव खात होते. काय बोला परत तुम्ही बोला आता का चुप्पा झाले? हा पाऊस पण जाम होता. बघा सिद्धू आमचा भिजलाय. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती काय. 7:30 तर इथेच वाजलेत. जरा 7:30 तर इथेच वाजलेत. आता पुढचा प्रवास बघू. आता आत्ताशी आम्ही महाडला आहेत. महाडवरून खेड येईल हे ना रे.
चिपळूण येईल, सावर्डा, संगमेश्वर. त्यानंतर मग कुठे ओनीतून मग आमचा आत आहे गाव थोडं. तर बघू आपण. सौंदळ, हा ओनीतून सौंदळ, सौंदळवरून पाचलवरून मग आमचं गाव मूळ. परत जोरात बोल. जोरात बोल. आणि चिंट पाक डमडम. SQ RQ ZQ. तसं नाही ते. बैल म्हशी रेडकू. तसंच SQ RQ ZQ. एका बुक्कीत टिंगुल. बुलीगत. यू शिट्टी मार, शिट्टी मार. बाबू निकी तंबोलीच्या येतात. बाई फॅन आहे काय? चिंता पाक दमदम. बोल जोरात बोल. SQ RQ रेडकू काय म्हणून बोलतो. रेड काय ना गावात बघ भरपूर आहे. बैल म्हशी रेडकू. SQ RQ ZQ. हा आत्ता का एक मध्ये झाली. तू बाबूल तर मित्रांनो आता आम्ही लांजाला आलोय. संध्याकाळचे वाजल्यात, थांबा तुम्हाला सांगतो किती. 6 वाजल्या संध्याकाळचे. हे बघा 9 मिनिटं बाकी असतील. 6 वाजल्यात आणि आता आम्ही लांजाला आलोय. अजून ओनी, सौंदळ, पाचल, मग आमचं गाव मूर येईल. हे आम्हाला अजून अर्धा नाही पाऊण तास तरी आहे आम्हाला अजून. एवढा ट्रॅफिक आहे. माणगावला तर लागलाच, परत आम्हाला संगमेश्वरला पण लागला. तिकडे 2-2.5 तास गेले. मग नंतर मध्ये आम्ही जेवायला थांबलो परत एकदा, कारण की जाम भूक लागली. दिवसभर काय खाल्लं वगैरे नव्हतं. तर आता हिला वेफर घ्यायचं आहे. तर आता वेफर घ्यायला आलोय. आणि इथे पण जरा गाडी थांबवल्या, 10 लोकांना भजी विजी घ्यायच्यात म्हणून. काय घेतेस? भजी. अरे हाय दुकान, चल दाखवतो. हे तेल. चला बाई. अबो गपचूप काय दाखव. अरे चहा आणि बिस्किट आहे. मुने को मागसाला रे. ये तू फिरत जाऊ नका, तो येईल. अरे वेफर आणायला लागते. थांबवलं असं रेस्टॉरंट वरती लिहिलं पण नव्हता की बार वगैरे नव्हतं लिहिलं. रेस्टॉरंट लिहिलं फक्त. लॉजिंग आणि बोर्डिंग पलीकडे काय नव्हतं. लॉजिंग लिहिलेलं बोलतं, रेस्टॉरंट आणि लॉजिंग लिहिलेलं. आणि पाठी मेन्यू काढतो शेवटचा पेज. बाबा रे किती 250 ml 300 ml 250, 300, 350. काय काय नाही इकडे. आता आपण दुपारी जेवलो तिकडे नाही, तिथे नाही. आपण रात्री तिकडे जेवलो ना तिथे. पण जाम वैतागलोय सध्या. आता वाजल्यात 8 वाजल्यात. आम्हाला 24 तास झालेत निघून मुंबईवरून. आता आम्ही पोहोचू, 5 मिनिटात आम्ही पोहोचू आता आमच्या डेस्टिनेशनवरती. पण हा अनुभव आहे ना, हा एकदम फचड आहे. सकाळी जाणवेल तो. ते तर आता कारण की गेलं झोपणार. जेवणार तर असं वाटत पण नाही. नंतर करत होतो. आपण सगळ्यांना विचारू, तुम्ही या 24 तासामध्ये काय काय अनुभवलं या बसमध्ये? बेकार अनुभव आहे. कसला बेकार आहे? काय एक्सपिरियन्स सांगाल मला?
24 तासाचा प्रवास आहे. सांग काय काय अनुभवलं हे तू काय अनुभवलं रे एक्सपिरियन्स काय घेतला तू एक्सपिरियन्स सांग बोल मी SQRP झडक्यू गुलीगत एका बुक्कीत टेंगुल बाई हे सगळं शिकलंय हे सगळं शिकायला भेटलं लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो बोल बोल लवकर लाईक करो एक बोल त्याला. शेअर करो सबस्क्राईब करो ओके ठीक आहे बाय 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 बोल इकडे बघ इकडे बघून बोल हा बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही उतरलोय बघा तिकडे बस थांबली आहे आता आम्ही उतरलो इकडे सगळे आलेत बघा सगळे घ्यायला वगैरे आलेत साखरमानी येणार मुंबईवरून म्हणून आमचा सगळे इथे म्हणजे थांबलेले आमच्यासाठी इकडे सगळे तर आता आम्ही चाललो आता घरी जातो जरा फ्रेश वगैरे होतो जेवतो आणि मग झोपतो तर मित्रांनो वाटलं होतं की येऊन झोपेन फ्रेश वगैरे झालो तरी बघा बाबांनी आता कामाला लावलं सगळं डेकोरेशनचं काम करायचं आता तर ते चालू आहे आता तिकडे आता छत वगैरे ते बनलेलं आहे तर आम्ही कधी पण आम्ही असं म्हणजे बाहेरून विकत वगैरे आणत नाही डेकोरेशन आम्ही स्वतः बनवतो म्हणजे जुन्या विन्या सामानाने वगैरे आम्ही असं बनवतो वगैरे तेच असतं हे बघा आता हे फळी वगैरे टाकाऊपासून टिकाऊ करतो. हा टाकावापासून टिकाव हा आता हे कसे बोलले बरोबर टिकाऊ पासून काय टाकाऊ ते मला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते आपल्याच नाही येत नाही. वेस्ट आउट ऑफ बेस्ट ना असं काहीतरी बेस्ट आउट ऑफ वेस्ट असं काहीतरी असेल ते हा तसंच असतं तर मित्रांनो आता सगळं झालं आहे बघा पॉलिश वगैरे करत होतो ना आणि परत ते बघा तिकडे ना सगळं हे करून झालं म्हणजे फक्त आज जरा डेकोरेशन करायचं वगैरे बाकी आहे हे बघा हे बाकीचं म्हणजे बाकी बॅकग्राऊंड वगैरे सगळं झालेलं इथे हे सगळे इथे बसले आणि इथे सगळं पॉलिशिंग आहे बघा गणपतीचा पार्ट आहे त्याला मागून पुढून दोन्ही साईडने पॉलिश केलं मी बघा हे सगळं आहे हे सगळं म्हणजे बनवलेलं आहे तुम्हाला बोललो ना की हँडमेड असतं सगळं तर आमचं असंच असतं सगळं म्हणजे डेकोरेशन हँडमेड सगळं हे पॉलिश केलेलं आता तर आता फक्त वरती तिकडे झालर लावायचे ती झालर लावली की मग झालं मग बाकी सगळं काम उद्या आता बाकी भाव वगैरे सगळे येतात उद्या मुंबईवरून ती लोक पण येतात आम्ही जरा अगोदर आलो एक दिवस उद्या हरताळका पण उद्या गणपती पण आणला जायचा तर तो पण आम्ही एक ब्लॉग बनवू तर चला मग आता ते झालर वगैरे बांधतो ते पण तुम्हाला दाखवतो मी